आज आपण करणार आहोत कढीपत्त्याची चटणी। कढीपत्ता हा आपल्या केसांसाठी खूपच फायदेशीर असतो। काळे केस होण्यासाठी सुद्धा याची मदत होते। तर मी पहिल्यांदा काय केलं, कढीपत्त्याची पानं घेतली, ती स्वच्छ धुवून फडक्यावर पसरवायची कॉटनच्या, आणि जरा कोरडी झाली की मग आपण त्याला परतून घेऊ। कढईत मी 2 चमचे तेल टाकले, कढीपत्त्याची पानं टाकली आणि आता मी त्याला कुरकुरीत करून घेते। आपण बघताय आता त्याचा रंग बदललेला आहे। आता गॅस बंद केला आणि आपण आता थोडं त्याला थंड होऊ देऊ। तोपर्यंत मी इकडे काय केलं आहे, थोड्याशा डाळ्या आहे, खायच्या डाळ्या आपल्या असतात, डाळवा म्हणतात त्याला, ते थोडेसे 3 चमचे परतून घेतल्या आणि ते कुरकुरीत केले आहेत। आता मी ही कुरकुरीत झालेली कढीपत्त्याची पानं मिक्सरच्या भांड्यात घेतली। आधी याला बारीक करून घेते आणि नंतर त्याच्यामध्ये तिखट, धने पावडर, जिरं पावडर, मीठ हे आपण नंतर घालूया। आधी पानांची पावडर करून घेऊ। मी कढीपत्त्याची पानं बारीक करून घेतले आहेत। याच्यात मी आपण जे भाजलेल्या डाळ्या आहेत त्या टाकते। नंतर आपण जे घेतलेले हे सगळे जिन्नस टाकते आणि हा डाळ्याचा कूट आहे, 1-1.5 वाटी कूट आहे तो टाकते। सगळे पदार्थ मिक्सरच्या भांड्यामधून मी बारीक करून घेतले आणि ही आपली ही कढीपत्त्याची चटणी तयार आहे। आरोग्याच्या दृष्टीने ही खूप चांगली असते। याच्यात लसूणसुद्धा घालू शकता, पण सध्या चातुर्मास आहे म्हणून मी लसूण घातलेला नाही। आपल्याला आवडत असेल, आपण वापरत असाल तर आपण लसूणसुद्धा घालू शकता। अशी कढीपत्त्याची खमंग चटणी तयार आहे।